डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत रामदास स्वामींची कथा. संत रामदास स्वामींचं खरं नाव नारायण सूर्याजी ठोसर. ते जन्माला आले 1608 साली जामगाव जिल्हा जळगाव येथे. लहानपणापासूनच त्यांना भगवंत भक्ती, रामनाम आणि अध्यात्माची गोडी होती. कथेप्रमाणे ते लहान असताना त्यांच्या विवाहाचा दिवस ठरला. मंडपात बसलेले नारायण अचानक उठले आणि थेट लग्न मंडपातून पळून गेले. नदीकाठावर गेले आणि तिथे उभे राहून त्यांनी रामनामाचा जप सुरू केला. ते म्हणाले, हे देवा, संसार बंधनात अडकून न राहता तुझी सेवा करेन. यानंतर ते नाशिकला गेले आणि गंगाकाठी 12 वर्षे कठोर साधना केली. रामनाम, ध्यान आणि व्यायाम यांचा त्यांनी ध्यास घेतला. साधना संपूर्ण झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रभर फिरून लोकांना रामभक्ती, व्यायाम, नीतिनियम आणि एकतेचा संदेश दिला. त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यातून आजही प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यांनी सल्ला दिला आणि मार्गदर्शन केले. रामदास स्वामींचा संदेश होता, स्वराज्य आणि धर्मराज्य हाच माझा संकल्प.